धाव धाव काट्यांवरती, धाव धाव काट्यांवरती, दूर दूर चाले वाट. धाव धाव काट्यांवरती, दूर दूर चाले वाट. असे तुझ्या जन्मी साता, अशी जन्माची ही गाठ. असे तुझ्या जन्मी साता, अशी जन्माची ही गाठ. खेळ चाली नशिबाचा, भोग रोज तू परीक्षा. खेळ चाली नशिबाचा, भोग रोज तू परीक्षा. तुझ्या जन्माला लागली अशी अग्नी परीक्षा. अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा. दादासाहेब, आपल्या कंपनीवर खूप मोठं कर्ज झालंय, हे आपल्याला ज्ञात असेलच. विक्रम साहेबांनी बँकेकडनं वारंवार कर्ज घेतलंय. आपल्या नावाचा वापर केल्यामुळे खरं तर बँकेमध्ये कुणी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. पण आता इतकी वर्ष झाली, अजूनपर्यंत कर्जाचा एकही हप्ता फिटलेला नाहीये साहेब. आम्हालाही आमच्या सिनियर्सना उत्तरं द्यायची असतात, पण विक्रम साहेब नेहमीच चालढकल करीत असतात. लग्नानंतर कसली हौसमौज नाही, कुठे बाहेर फिरायला घेऊन जाणं नाही. स्वतःच्या मनाला येईल तसं तुम्ही वागलात. नुसतं दारू आणि चित्र यामध्ये स्वतःला झोकून दिलं. पण माझ्यासाठी कधीही वेळ काढला नाही तुम्ही, आणि कधी काढणार पण नाही. दादानी तुमच्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत म्हणून तुम्ही माझ्या इच्छा मारल्या. वीणा, वीणा, काय झालं? काय झालं? विक्रमनं काय दिवे लावले कळलं का? काय केलं? आज बँकेचे अधिकारी घरी आले होते. बँकेचं कर्ज फेडलं जात नाहीये, एकही हप्ता वेळेवरती बँकेमध्ये पोहोचवला जात नाहीये. म्हणाले केवळ तुमच्याकडे बघून आम्ही गप्प बसलोय, नाहीतर केव्हाच घरावरती आणि कंपनीवरती टाच आणली असती. आज दिवस बघायचा राहिला होता. आणखी काय काय दिवस दाखवणार आहे कुणास ठाऊक. हा असा बिझनेस करतात असा. अरे आम्ही मोठ्या मेहनतीनं हा कारखाना उभा केलाय, त्याला मातीत घालवायला निघालाय तो. काही नाही, आता या सगळ्या कारभारामध्ये मला स्वतःलाच लक्ष घालावं लागणार आहे, नाहीतर एक दिवस हा सगळ्यांना आपल्याला रस्त्यावरती आणेल. तुम्ही शांत व्हा, मी बोलवते त्याला. हा अरे काय अहो पण शांत राहा. हॅलो विक्रम. हा दादा, बोला. असशील तसा घरी ये. हो दादा, मी इथे एका महत्वाच्या मीटिंग मध्ये आहे. विक्रम सबब नकोय, असशील तसा घरी ये. पण विक्रम सांगितलेलं कळत नाही का? ठीक आहे दादा, येतो. अहो काय म्हणाला तो, येतोय का घरी? येतोय. मग तुम्ही आता तरी शांत व्हा ना. अहो मला त्याची काळजी नाही आहे, मला तुमची काळजी वाटते. डॉक्टरांनी तुम्हाला कसलंही टेन्शन घ्यायला बंदी केली. शरीर स्वास्थ्यापेक्षा जास्त गरजेचं आहे वीणा. या कंपनीची धुरा आम्हाला सांभाळावी लागणार असं दिसतंय. या सगळ्या प्रकरणामध्ये मला आता स्वतःलाच लक्ष घालावं लागणार असं दिसतंय.
तीन मुलं आहेत पण काय उपयोग नाही त्यांचा. विक्रमनं काय दिवे लावले ते तर पाहिलंच आहात तुम्ही. लोकेशचा या सगळ्या प्रकरणाशी तर काहीच संबंध नाहीये. मोहित बिचारा त्या राधाच्या दुःखामध्ये बुडून गेला. आम्हाला मनापासून असं वाटतं की मोहितनं आता त्या दुःखातून बाहेर पडायला हवं. आठवणी आठवणी फक्त आठवणीच. राधा, असं किती वेळ फक्त आठवायचं तुला? तू आठवणीतनच भेटणारेस का मला? आणि आठवणी तरी सुरुवातीला चेहऱ्यावर गोड हसू आणत असल्या तरी त्या हास्याला अश्रूंची किनार नंतर लाभतेच. राधा, खूप आठवण येते ग तुझी, खूप आठवण येते. वसुधा, अगं राधा राधा, काय झालं ते तरी सांगशील? वसुधा, मी आज खूप खुश आहे. अगं कारण तर सांगशील. माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हणजे माझं आणि मोहितचं लग्न ठरलंय. अगं, मोहितच्या बाबांनी मला पसंत केलंय. त्यांनी आमच्या लग्नाला संमती दिली. अगं तुला माहितीये का, ते आपल्या आश्रमात आले होते. त्यांनी या आधीच मला मंदिरात पाहिलं होतं आणि तेव्हाच त्यांनी मला पसंत केलं. अगं वसुधा, आमचं लग्न होणार आहे. तुझी सुद्धा इच्छा होती ना की आमचं लग्न व्हावं, आम्ही आयुष्यभरासाठी एकमेकांचे बनून राहावे. असं म्हणतात की अंतर्मनातून निर्माण झालेली इच्छा नक्कीच पूर्ण होते. तर स्वप्न पूर्ण होतंय. मोहित माझ्या आयुष्यात आला काय, त्यांनी माझ्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरले काय, आणि आता तर आम्ही आयुष्यभर एका पवित्र नात्यात बांधले जाणार आहोत. मला तर हे सगळं स्वप्नच वाटतंय ग. स्वप्न म्हणू नकोस राधा, हे वास्तव आहे. तू आणि मी बघितलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात अवतरलंय. मला नेहमी वाटायचं आपल्यासारख्या अनाथ मुलींनी स्वप्न बघूच नाहीत. आपली स्वप्न देखील आपल्यासारखीच अनाथ असतात. त्यांना वास्तवाचा स्पर्शच नसतो. मला कळून चुकलंय की प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे इकडे. मग तो गरीब असो वा श्रीमंत, लहान असो व मोठा. अगं हा भेदभावच नाहीये इथे. राधा राधा, मला इतका आनंद झाला ना, असं वाटतं तुझ्यासोबत नाचत सुटावं. आम्हाला पण या आनंदात सामील करून घेणार आहात की नाही? कामी असं नुसतं लांब उभं राहूनच बघायचंय? अरे मोहित, ये ना. या आनंदाची सुरुवात तर तुझ्यापासूनच झाली आहे. हा आनंद अपुरा आहे तुझ्याशिवाय. खरंच असं वाटतं हा आनंदाचा क्षण आयुष्यभर कैद करून ठेवावा. खूप छान दिसतोय तुमचा जोडा. तुमच्या दोघांचंही अभिनंदन. एक मिनिट, माझी आठवण म्हणून मी तुम्हाला एक मूर्ती देणार आहे राधाकृष्णाची. असंच अतूट नातं राहू दे तुमचं. अरे, तिच्या प्रेमाचा आणि आयुष्याचा अभिषेक करायला निघाली आहे ती तुझ्या चरणी. काळजी घे तिची, सांभाळ तिला. राधा, आपलं नातं खरंच असंच अतूट आहे. ते कधीही तुटू शकत नाही. तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. अगं, राधाकृष्णाचं नाव घेतानाही आधी राधेचं नाव घेतलं जातं आणि मग कृष्णाचं. म्हणजे कृष्ण ही राधाशिवाय अपूर्णच आहे, जसं मी तुझ्याशिवाय.
अग्नि परीक्षा दादा तुम्ही मला बोलावलं? तुमचे पराक्रम आमच्या कानावरती आले, त्याचा जाब विचारायला तुम्हाला बोलावलंय, आरती करायला बोलावलं नाहीये इथे. दादा हो काय झालं एवढं चिडायला? काय झालं? अरे कंपनीचा दिवाळा निघालाय, घरावरती जप्ती यायला निघाले आणि तू मला विचारतोस काय झालं? हा असा बिझनेस सांभाळतात? या विश्वासानं आम्ही तुमच्यावरती कंपनीची धुरा सांभाळायला दिली होती. आमच्या विश्वासाला तुम्ही असा हरताळ फासायला निघालात. हा असा बिझनेस करतात? अरे आम्ही सुद्धा कंपनी चालवली, हा एवढा मोठा उद्योग समूह उभा केला, पण कधी कारखाना तोट्यामध्ये गेला नव्हता. या सगळ्याला कारणीभूत कोण आहे? कंपनी तोट्यामध्ये कशी काय गेली विक्रम? बाबा हो तुमच्या वेळेला कॉम्पिटिशन नव्हती, तेव्हाच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या असायच्या आणि आताच्या वेगळ्या आहेत. आणि बिझनेस म्हटला की चढ उतार हा आलाच, पण मी हे सगळं रिकव्हर करीन. आता बिझनेस कसा करायचा हे तुम्ही आम्हाला शिकवा. आधी कारभार दिला ना, ही आमची सगळ्यात मोठी चूक झाली. 1 आठवडा देतोय विक्रम, फक्त 1 आठवडा. या आठवड्यामध्ये हे सगळं प्रकरण निस्तरा, नाहीतर कंपनीची धुरा मोहितच्या खांद्यावर दिली जाईल. कळलं? राधा आली. आई अहो मी पौर्णिमा. अगं म्हणजे मला राधाचाच भास झाला ग, तिच्याच विचारात होते ना मी, म्हणून. तू काही वाटून घेऊ नकोस बाळा. अहो त्यात वाईट वाटण्यासारखं काय आई? राधाची खूप आठवण येते ना. हो ग, अगं ती इथे होती तेव्हा सारखी आई हे करू का, आई ते करू का, आई हे कसं करू, आई ते कसं करू, सगळी कामं स्वतः करायची, पण सारखी आई आई करून मला विचारत असायची. 1000दा आई 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 आई. खूप लळा लावला होता ग तिने. लळा लावायचा हे तिच्याकडूनच शिकावं. खरं सांगू, मलाही तिचं आई आई करणं खूप आवडायचं ग. आम्हाला दोघांनाही मुलीची खूप हौस होती, पण एका पाठोपाठ एक तिघही मुलगेच झाले आणि मग आम्ही थांबायचं ठरवलं. म्हटलं चला आपल्या नशिबात मुलीचं सुखच नाही. पण राधा घरात आली आणि तिने ती कमी पूर्ण करून टाकली. बघता बघता आमचं सासू सुनेचं नातं अगदी विरघळून गेलं बघ, आणि आई मुलीचं नातं विणत केलं. खरंय तुमचं आई. अहो राधा इथं आल्यापासून ना तिने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. मोठीच नाही तर लहान मुलांना सुद्धा तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण तिच्या बाबतीत देवानं काय करायचं ठरवलं तेच कळत नाही. तिची आणि तिच्यासोबत जोडले गेलेल्या नात्यांची ही कोणती परीक्षा घेतली जाते हे त्या परमेश्वरालाच ठाऊक. आई, आता परमेश्वराजवळ एकच प्रार्थना आहे, राधा जिथे कुठे असेल ना तिथून ती सुखरूप घरी परत यावी. येस. नमस्कार सामंत साहेब. नमस्कार. मी इन्स्पेक्टर राणे. आमच्याकडे तुमची सून हरवल्याची तक्रार आली होती. आम्ही तिचा कसून शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्या काही सापडल्या नाही. त्यांच्या जागेवर एक डेड बॉडी आम्हाला सापडली. आम्ही मोहित सामंतना तसं सांगितलं होतं ओळख पटवून घेण्यासाठी, पण त्यांनी नकार दिला. ती डेड बॉडीची अवस्था नाही इथे आणण्या एवढी, त्याच्यामुळे
तिची विल्हेवाट लवकरच लावावी लागेल. पण त्या अगोदर तुमच्यापैकी कोणीतरी एक जण येऊन जर ओळख पटवली असती तर फार बरं झालं असतं. माझी राधा जिवंत आहे. किती वेळा सांगायचं तुम्हाला अजून? मोहित तू जरा शांत हो. अहो, बाबा कसा शांत हो मी? मला माहिती आहे राधा जिवंत आहे, तरी हे सारखं सारखं का ती ओळख पटवण्यासाठी माझ्या मागे लागतात? तुम्ही तरी सांगा ना. मी समजावतो त्यांना, तू आधी शांत राहा भाऊ. सामंत साहेब, त्या डेड बॉडी जवळ आम्हाला काही वस्तू सापडल्या. या त्या वस्तू हे बघ. बाबा ही अंगठी मी राधाला साखरपुड्याला दिली होती. मोहित हार मी राधाला दिला होता. मोहित बेटा, मोहित बेटा, मोहित भाऊजी. मोहित राधा अग्नि परीक्षा राधा मला सोडून नाही जाऊ शकत. तुम्ही शोध का नाही घेत तिचा? अरे सावर स्वतःला बाळा, सावर स्वतःला. त्या वस्तू राधाच्या आहेत, तुलाही ओळख पटली आहे ना त्याची? हं? आणि दादासाहेब, अहो एवढा शोध घेतल्यानंतर इतर काहीच सापडलं नाही आम्हाला. याचाच अर्थ ही डेड बॉडी त्यांचीच असावी अशी आमची खात्री आहे. नाही असं नाहीये. नाही असं. ए बाळा, तू तुझ्या परीने शोध घेतलास ना तिचा, घेतलास ना? तसं त्यांनी घेतलाय. हे सगळं ऐकून आम्हाला सुद्धा खूप धक्का बसला रे बाळा. पण समोर आलेल्या प्रसंगाला धीरानं सामोरं जायला नको का? वीणा, वीणा अगं तू धीर सोडतेस कशा? तू उलट सावरायचं सोडून तू रडत काय बसलीस वीणा? आपली राधा. हे बघ, जे सत्य समोर आलंय ना ते स्वीकारणं भागच आहे आपल्याला. इन्स्पेक्टर साहेब, खरं म्हणजे आमची अजूनही खात्री पटलेली नाही आहे की ती डेड बॉडी आमच्या सुनेचीच आहे. पण तुम्ही जे पुरावे दाखवले त्यावरतीही विश्वास ठेवायलाच हवा आम्हाला. तुम्ही मला थोडासा वेळ द्या. त्या डेड बॉडीचं काय करायचं ते मी कळवतो तुम्हाला. ठीक आहे दादासाहेब, येतो आम्ही. आपल्या राधाचं असं कसं झालं हो? मला मान्यच नाहीये तिचं असं काही झालं असेल. आया हो, राधा आपल्याला सोडून गेली ही कल्पना सहन होत नाहीये. राधा, अशी कशी का तू आम्हाला सोडून गेलीस? निदान मोहितचा तरी विचार करायचा होतास ना ग राधा. नाही, तू आम्हाला नाही सोडून जाऊ शकत राधा. मुक्ता, हे बघ, राधा आपल्यामध्ये नाहीये हे पचवणं आपल्याला जरा कठीण जाणार आहे. पण तुम्ही तिघांनीही थोडंसं धीरानं घेणं गरजेचं आहे.
नाही बाबा, हो. राधा आपल्यात नाही हा विचार सुद्धा सहनच नाही हो. किती कमी वेळामध्ये आम्हाला आपलंसं करून घेतलं होतं. हे कसं विसरू शकतो आम्ही? राधा, वीणा, मुक्ता, पौर्णिमा, अरे तुम्ही तिघांनी हे काय लावलंय? मोहितला समजवायचं सोडून, त्याला धीर द्यायचं सोडून तुम्ही तिघीच रडत बसला. राधा आपल्यात नाहीये हे आपल्याला आता मान्य करायलाच हवं. बाळा, बाळा, तू स्वतःला सावर हं. कावर पोरा. हे बघ, अजूनही ती डेड बॉडी राधाची आहे की नाही आपल्याला माहिती नाहीये. आम्ही जाऊन तिचा तपास करतो आधी. हे बघ बाळा, देव इतका निष्ठुर नाही आहे रे. आपल्या सगळ्यांच्या भावनांशी तो नाही खेळू शकत. पण तू सावर स्वतःला, सावर स्वतः. राधाला काही झालेलं नाहीये, काही नाही झालेलं आपल्या राधाला. मोहित, अहो, आता पोलीस आले होते. ते सांगत होते की जी बॉडी सापडली त्याच्यावरती आईने दिलेला हार आणि मोहित भाऊजींनी साखरपुड्यात दिलेली अंगठी सापडली. म्हणजे राधा खरंच गेली की काय? खूप वाईट झाला. पोलीस स्वतः असं म्हणतायत आणि त्यांच्याकडे पुरावे सुद्धा आहेत म्हटल्यावर आपल्याला विश्वास ठेवायलाच हवा नाही का?